लहानपणापासून एकमेकांवर प्रेम करणारे दीपक आणि आराध्या गावात कायम चर्चेचा विषय होते. तब्बल 13 वर्ष त्यांनी एकत्र आयुष्याची स्वप्ने पाहिली. घरच्यांचा विरोध, नातेवाईकांचे टोमणे आणि अनेक अडचणी सहन करून शेवटी त्यांनी प्रेमासाठी लग्न केलं. पण लग्नानंतर फक्त 15 दिवसात असं काही घडलं ज्याने सगळ्यांनाच हादरवून टाकलं. बिहारमधील चपरा येथे घडलेली ही घटना आजही लोकांना धक्का देते. दीपक आणि आराध्या लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. मैत्रीचं रूपांतर हळू प्रेमात झालं. दीपक डिप्लोमा इंजिनियर होता, तर आराध्या शिक्षिका म्हणून काम करत होती. दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र त्यांच्या नात्याला घरच्यांचा विरोध होता. 2022 मध्ये आराध्याच्या कुटुंबियांनी तिचं दुसरीकडे लग्न लावण्याचा प्रयत्न केला, पण तिने स्पष्ट नकार दिला. प्रेमासाठी तिने घरही सोडलं आणि छपरा येथे भाड्याच्या घरात राहू लागली. काही दिवसांनी दीपकही तिच्यासोबत राहायला गेला. जवळपास 3 वर्ष दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण या दरम्यान दीपकच्या घरच्यांनी त्याच्यावर दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचाही दबाव टाकायला सुरुवात केली. आराध्याने याला कडाडून विरोध केला. सततचे वाद, तणाव आणि भांडणानंतर अखेर 13 मार्च रोजी दीपकने मंदिरात गुपचूप आराध्याशी लग्न केलं. काही जवळचे मित्र या लग्नासाठी उपस्थित होते. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही ठीक असल्यासारखं दिसत होतं, पण काही ठिकाणी आराध्याला धक्कादायक सत्य समजलं. दीपक दुसऱ्या मुलीसोबत लग्नाची तयारी करत होता. हे कळताच तिने त्याला जाब विचारायला सुरुवात केली. दोघांमध्ये सतत भांडणं होऊ लागली आणि मग आली ती भयानक रात्र. आराध्या झोपेत असताना दीपकने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. गुन्हा लपवण्यासाठी त्याने तिचा मृतदेह गोणीत भरून दुसऱ्या भागात फेकून दिला. इतकंच नाही तर या सगळ्यानंतर तो शांतपणे दुसऱ्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होता. 21 एप्रिलला त्याचं दुसरं लग्न होणार होतं. आराध्या अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना संशय आला. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. चौकशी दरम्यान पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतलं आणि तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 13 वर्षाचं प्रेम, घरच्यांच्या विरोधात जाऊन केलेलं लग्न आणि फक्त 15 दिवसात झालेला विश्वासघात या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की प्रत्येक प्रेमकथेचा शेवट सुंदरच असेल असे नाही. काही वेळा ज्याच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो तोच माणूस आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. मित्रांनो, अशाच सत्य क्राईम घटना जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.